हेलो मित्रों, नमस्कार। हेलो मित्रों, नमस्कार। हेलो 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 हेलो। हाँ गायकवाड सर, आवाज ऐकू येतो का सांगा? आवाज ऐकू येतो का तेवढं सांगा मला। हॅलो गायकवाड सर, आवाज ऐकू येतो का? टाईप करा, टाईप। आकाश, हा आवाज ऐकू येतो का? आवाज 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 ऐकू येतो का सांगा? तुला तुला माझं आहे ना पायवर तुझ्या ऐकू. हा गायकवाड सर, आवाज ऐकू येतो का तेवढं सांगा. हॅलो, हां हॅलो, आवाज ऐकू येतो? हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गायकवाड सर धन्यवाद. आपल्याला आणखी 2-3 मिनटं वेळ आहे. हळूहळू मंडळी येत आहेत. दोघंजण आले आहात तुम्ही. हॅलो हॅलो मित्रांनो, रविवारचा व्हिडिओ 11, रविवारचा व्हिडिओ नंबर 11. आकाश, हा लाईट लाव बरं. काय बरं तो का लागला नाही लाईट मोठा? आरामशीर लाईट बंद कर, बटन बंद करते अलीकडं बटन नंबर 1. हॅलो सर. हा चाफेश्वर, मी पोहोचलो चाफेश्वर. हां 10 मिनटं आधी पोहोचलो, जस्ट पोहोचलो मी. आज रिसोड जिल्हा वाशिम येथे सारंगधर सानप यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी रिसोडला गेलो होतो आणि घाईघाईत यावं लागलं. जस्ट 2 मिनटामध्ये मी आधी पोहोचलो आणि आपल्या लाईव्हला सुरुवात करतो आहे. केशव, गजानन, आणि आता बस्ट अर्धा मिनिट आहे माझ्याकडे, फक्त अर्धा मिनिट. मी नंतर मग कार्यक्रम सुरू करतो. सारं काही बाबाराव मुसळे या फेसबुक पेजवर मी बाबाराव मुसळे, कवी, कथा, कादंबरीकार, आपल्यासमोर रविवारचा व्हिडिओ नंबर 11 घेऊन येत आहे. आजचा विषय आहे पुस्तकांची देखील कुंडली असते म्हणे. विषय जरा वेगळा वाटतो. हे जेव्हा मी ऐकलं होतं तेव्हा मीही चकित झालो होतो. मला मानसाची कुंडली माहीत होती. जन्मवेळेवरून ही कुंडली काढली जात असते. कुंडलीवरून काही भाकितं केली जातात, काही भविष्यकथन केली जातात. विशेषतः अलीकडे लग्न जुळविण्याच्या बाबतीत कुंडलीचा आग्रह काही मंडळी धरत असतात, गजानन. आणि काही मंडळी अशी असतात की त्यांना कुंडली बिंडलीचा काही गरज नसते. म्हणजे त्या बाबतीत मी असं वागतो की
माझ्या मुलांचे मुलीचे लग्न जेव्हा मी जुळवले तेव्हा मुलीकडच्यांकडून कुंडली वगैरे वगैरे मागितली नाही, कारण कुंडलीवर माझा तसा भरोसाही नाही म्हणून. तर माणसांच्या सारखीच पुस्तकांची ही कुंडली असते असं मला जेव्हा कळलं तेव्हा मला नवल वाटलं होतं. आता ही गोष्ट सांगण्यासाठी मला पखाल कादंबरीच्या प्रकाशनाची गोष्ट सांगावी लागते. ही पखाल माझी कादंबरी जी आहे ती नंबर 2ची कादंबरी. पहिली हल्या हल्या दुधुदे ही कादंबरी ती 1985 मध्ये प्रकाशित झाली होती, आणि दुसरी कादंबरी ही पखाल कादंबरी ती 1994 मध्ये प्रकाशित झाली होती. पहिली आणि दुसरी दोन्ही कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनीच प्रकाशित केलेल्या होत्या. दोन्ही कादंबऱ्यांच्या मध्ये 10 वर्षाचा काळ गेला होता. म्हणजे 2 अपत्यांमध्ये माझ्या 10 वर्षाचा काळ गेला होता. ही जी पखाल कादंबरी आहे तिची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो, कारण ती सांगितल्याशिवाय हा व्हिडिओ पूर्ण होणार नाही. भले आपण अनेक वेळा बोलताना या कादंबरीच्या रचनेचा जो काही भाग असेल किंवा जी पार्श्वभूमी असेल ती आपण सांगितली असेल तरी पण, माझं मामाचं गाव मैराडो, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. माझ्या लहानपणी म्हणजे साधारणतः 60, तसं माझं वय 73 आहे, त्यामुळे 65च्या आधी, 60-65 वर्षांच्या आधी असं म्हणू आपण, आमच्या मामाच्या गावात पखालीने पाणी भरणारा कोळी समाज होता. कारण मामाचं गाव एका टेकडीच्या पायथ्याशी उंचावर, आणि गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. विहिरी होत्या पण त्या कोरड्या किंवा मग त्या खाऱ्या विहिरी, त्याचं पाणी वापरत सुद्धा नसत. प्यायला तर नाहीच नाही, प्यायला पाणी फार दुरून आणावं लागत होतं आणि खोलातल्या विहिरीतून आणावं लागत होतं. प्रदीप कांबळे धन्यवाद. संजू थोरात सर धन्यवाद. तर हा जो त्रास होता, हा त्रास बायकांना सहन करावा लागत होता. म्हणून त्या गावामध्ये कोळी समाजाची काही जी माणसं होती ती माणसं इकर धन्यवाद, ही माणसं पखालीने पाणी घरोघरी पाणी टाकत असत, आणि त्याच्या बदल्यात ते शेतकऱ्याकडून किंवा ज्याच्या घरी पाणी टाकत असतील त्याच्याकडून पखाल टाकली की त्या दिवशी 1 भाकर आणि भाजी घ्यायची, आणि वर्षभराचा जो काही मोबदला असेल तो धान्याच्या स्वरूपात घेतला जात असे. म्हणजे बलुतेदारीने पाणी टाकण्याची ही अशी व्यवस्था होती. पण काय झालं, पुढे आपल्या देशामध्ये विज्ञानानं तंत्रज्ञानानं प्रगती केली आणि गावोगाव नळ योजना सुरू झाल्या. मला आठवतो तो काळ. आमच्याकडे दुधखेडा नावाचं एक गाव आहे, आणि तिथे एक धरण आहे, बऱ्यापैकी धरण आहे, ते मध्यम स्वरूपाचं असं ते धरण आहे वाशिम जिल्ह्यातलं. त्या धरणावरून 21 गावांच्या नळ योजनेची व्यवस्था करण्यात आली होती, आणि या 21 गावामध्ये माझ्या मामाच्या गावाचा सुद्धा समावेश होता. एकदा जेव्हा मी त्या गावाला गेलो, माझ्या मामाच्या गावाला गेलो, तेव्हा गावाच्या बाहेरच रस्त्याच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी उभारलेली दिसली, आणि मला मग ती टाकी पाहिल्याबरोबर पाणी भरणाऱ्या त्या माणसाची आठवण आली की काय असेल त्या माणसाचं. गणेश, काय अवस्था असेल त्या माणसाची आज, काय व्यवसाय करत असेल तो. जर गावात नळ आला किंवा नळ आले तर कोणता माणूस आपल्या घरी बलुते देऊन त्या कोळी मामाच्याकडून पाणी घेणारच नाही.
आणि त्या अस्वस्थतेतून मग मी पखाल नावाची एक कथा लिहिली होती, जी अनुष्टुपच्या एका अंकामध्ये प्रकाशित झाली होती. मनात अस्वस्थ होतो, कारण ते सगळं अपुरं झालं होतं, पूर्ण झालं नव्हतं. आणि मग जेव्हा मला दुसरी कादंबरी लिहायची हल्या हल्या दुधुदेच्या नंतर, तेव्हा मग मी शोध घेतला असता, कथानकाचा शोध घेतला असता, ही पखाल माझ्या लक्षात आली की अरे याच्यावर आपण कादंबरी लिहू शकतो. आणि मग ती कादंबरी मी सिद्ध केली, हस्तलिखित तयार केलं. बघा, आता इथून आपण आता कुंडलीच्या भागाकडे जात आहोत. हस्तलिखित तयार झालं, कोणाकडे पाठवावं, मेहतांकडे पाठवावं का? पण मेहतांशी मधल्या काळात संपर्क तुटला होता, म्हणून मग काय करायचं, म्हणून देशमुख आणि कंपनीकडे मी ते हस्तलिखित पाठविलं. देशमुख आणि कंपनी ही फार लौकिक प्राप्त केलेली अशी कंपनी होती. आजही आहे, पण त्या काळात देशमुख आणि कंपनीचा लौकिक काही और होता. हे कल्पना करा की ज्या कंपनीने 20 खांडेकरांच्या कादंबऱ्या प्रकाशित केल्या, प्रकाशक जे होते ते राज देशमुख, मी चुकत नसेन तर, बरोबर, राज देशमुख असं त्यांचं नाव होतं. मी जेव्हा हस्तलिखित पाठवलं तेव्हा राजा देशमुख नव्हते. त्यांच्या पत्नी सुलोचना देशमुख ह्या मग देशमुख आणि कंपनीच्या प्रकाशनाचा कारभार पाहत होते. त्यांना मदत करायला गोविंद गोडबोले नावाचे त्यांचे कोणी नातेवाईक गृहस्थ होते. कैलास शिंदे, धन्यवाद. तुम्ही 2-3 व्हिडिओच्या याच्यापासून सातत्यानं राहतात. धन्यवाद धन्यवाद. तर हे गोविंद गोडबोले आणि सुलोचना देशमुख हे कारभार पाहत असत. सुलोचना देशमुख ह्या एस या टोपण नावाने सुद्धा लिहित असत. काही पुस्तकांच्या प्रस्तावना वगैरे या त्यांनी लिहिलेल्या मी पाहिलेल्या होत्या. आणि मग मी देशमुख आणि कंपनीला माझं हे पखालचं हस्तलिखित पाठविलं. साधारणतः तो 89-90चा काळ असावा किंवा 90-91चा काळ असावा. तर त्यांच्याकडे हस्तलिखित पाठवल्यावर पद्धत असते कोणत्याही प्रकाशकाची की ते स्वीकारल्यानंतर आपल्याला पोच देतात आणि ते सांगतात की बाबा आम्ही हे हस्तलिखित वाचू आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला निर्णय कळवू. साधारणतः कोणी 4 महिने लावते, कोणी 6 महिने लावते, कोणी वर्ष लावते. मला सुद्धा त्यांच्याकडून तसं पत्र आलं, कारण त्यावेळेस पत्रव्यवहारच होता, हॅलो वगैरे हा काही प्रकार नव्हता. त्यांचं पत्र आला आणि मग मी वाट पाहत राहिलो. पुन्हा त्यांचं काही काळानंतर पत्र आलं की बाबाराव, तुमची ही पखाल कादंबरी आम्ही वाचली. आम्ही म्हणजे सुलोचना देशमुख आणि गोविंद गोडबोले या उभयतांनी, आणि आमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तेव्हा त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रत्यक्ष चर्चा करावी असं आम्हाला वाटते. म्हणून मग तुम्ही कधी पुण्याला येता हे सांगा. तुम्ही पुण्याला येत असाल तर 2-3 दिवस साधारणतः चर्चेसाठी आपल्याला लागतील. तर पुण्यात राहण्याची आणि जेवणाची अशी व्यवस्था आमच्याकडे आम्ही करू. म्हणजे हा पहा किती मोठा भाग आहे हा, की आपल्या लेखकांची जी दुरून बाहेरून पुण्याच्या बाहेरून आलेले असतात त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था एखाद्या प्रकाशकाने करणे.
मला आठवते, मी असं वाचल्याचं मला आठवते, अण्णाभाऊ साठेंच्या बाबत त्यांच्या बंधूंनी, शंकर भाऊ साठेंनी जे त्यांचं चरित्र लिहिलं त्याच्यामध्ये कुठेतरी असा उल्लेख आहे की एका प्रकाशकाकडे अण्णाभाऊ गेले असताना त्या प्रकाशकाकडे त्यांना पोत्यावर झोपावं लागलं होतं. वाईट परिस्थिती होती. तर ह्या प्रकाशकांचा मला फार अशा पद्धतीचा निरोप आल्यावर आनंद झाला आणि मी त्यांना माझ्या सोयीने मग तारीख कळवली की या तारखेला मी तुमच्याकडे येतो. झालं, त्या तारखेला मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझं अर्थातच स्वागत केलं. त्या दिवशी तर काही आमचं बोलणं वगैरे झालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही मग चर्चेला बसलो. तेव्हा गोविंद गोडबोले मला असं म्हणाले होते की सर, तुमचं हे जे कथानक आहे त्याला गतीच नाही. तो नायक म्हशीच्या पाठीवर पखाल टाकून जेवढ्या गतीनं जातो, म्हणजे म्हशीची जी गती आहे ती अधिक आहे. म्हशीची गती अधिक आहे, तुमच्या कथानकाला तेवढी सुद्धा गती नाही. हा पहिला आरोप होता माझ्या त्या कथानकावरचा. मला अर्थात त्याच्याबद्दल काही प्रतिवाद करता आला नाही, कारण गती कशी वाढवायची, गती वाढवायची म्हणजे काय करायचं. नाटकातल्या सारख्या काही अशा अचानक घडून येणाऱ्या घटना मांडायच्या. एका सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे त्याचं दररोजच 12ही महिने सकाळी उठल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पखाल 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 पखाल. गावात कोणाच्या तरी घरी पखाल रिकामी करायची, मग ती पखाल घेऊन त्याची म्हैस जे काय असेल, हल्या वापरतात किंवा म्हैस वापरतात, तेव्हा त्याच्यावरती पखाल टाकलेली आणि त्याच्या पाठीमाग तो जिथून भरून आणतो. माझ्या त्या मामाच्या गावाला नदीवरून आणत होते भरून. पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात नदीला पाणी राहायचं, पण उन्हाळ्यात नदीचं पाणी आटायचं. तेव्हा तो माणूस एका उंबराच्या झाडाखाली एक विहिरा खोदायचा. साधारणतः तो 8-10 हात खोल असा विहिरा असायचा आणि त्याला भरपूर पाणी असायचं. आमच्या मामाच्या वावरात जायची वाट तिथूनच होती. त्यावेळेस आम्ही, म्हणजे मी, माझे बंधू साहेबरावजी आणि लहान पंडित आणि आमचे मामभाऊ सगळे, जेव्हा आम्ही शेतात जायचो तेव्हा आमचे मामभाऊ विशेषतः त्या विहिऱ्यामध्ये अंगावरचे पूर्ण कपडे काढून पोहायचे आणि मनसोक्त पोहायचे. का पोहायचे? कारण त्या काळात हा कोळी मामा पखाल घेऊन गावात गेलेला असायचा आणि तो यायला हे कळलं की मग पळून जायचं. म्हणजे त्या कोळी मामाचा जो प्रवास होता, जगण्याचा प्रवास, एकूण जगण्याचा प्रवास, तो गाव ते तो विहिरा किंवा गाव ते नदी आणि नदी किंवा विहिरा ते गाव, म्हणजे साधारणतः 1.5 किलोमीटर जाणं आणि 1.5 किलोमीटर येणं, यापेक्षा त्याच्या जगण्यामध्ये दुसरा कुठलाही भाग नव्हता. आणि मग वेग वाढवणार कसा? त्याला कुठं नेणार? शहरात नेणार, दुसऱ्या गावाला नेणार, काय करणार? म्हणून मी गप्प राहिलो. मी ऐकून घेतलं. ठीक आहे म्हटलं, हो आता वेग नाही तर काय करू. त्याच्यानंतर सुलोचनाबाईंनी त्यांचा जो आक्षेप होता तो मला सांगितला की बाबाराव, तुमच्या ह्या कादंबरीला लोकेशन नाही, तर आधी लोकेशन ठरवा. तर लोकेशन म्हणजे आता टीव्हीवर सुद्धा, आपल्या या मोबाईलवर सुद्धा लोकेशन दाखवते की तुम्ही कुठं आहात ते सांगा. ते सांगते म्हणे की मी आता समजा लोकेशनवर जर काय टच वगैरे काय करायचं असेल ते केलं तर ते मी वाशिमला आहे असं सांगते. माझी ही कादंबरी नेमकी कुठे घडते, कोणत्या गावात घडते,
त्या गावाचं एखाद्या मोठ्या शहरापासूनचं अंतर किती आहे, हे गाव त्या शहराच्या कोणत्या दिशेला आहे वगैरे सारे तपशील देणं म्हणजे लोकेशन सांगणं. असं लोकेशन मी काही त्याच्यामध्ये दाखवलं नव्हतं. का दाखवलं नाही, तर मला त्याची लेखक म्हणून गरज वाटली नाही. कारण असं आहे की बहुतेक मराठवाडा आणि विदर्भामध्ये सविता इंगळेताई, प्रीती, आमची नंदू छान, विदर्भात वऱ्हाडात किंवा मराठवाड्यामध्ये नदीच्या काठाची जी जी गावं, त्या गावी पखालीने पाणी भरण्याची व्यवस्था असायची. मग मला अशी ही जी गावं आहेत सगळी महाराष्ट्रातली, त्या सगळ्या गावांचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं गाव म्हणून पखालमध्ये उभं करायचं होतं. त्यामुळे विशिष्ट असं काही गावाचं नाव मी तिथे दिलेलं नव्हतं. आता गावाचंच नाव नाही तर मग त्याच्यापासून जवळ असणाऱ्या मोठ्या शहराच्या नावाचं काय, काहीच नसतं. आणि तिथे मी माझी भूमिका त्यांना सांगितली, पण म्हटलं मी हे करू शकत नाही. गणेश हमरे धन्यवाद. म्हटलं नाही करता येणार मला. नानाराव सर धन्यवाद, नाही करू शकत मी. आणि आमची चर्चा अक्षरशः तिथं थांबली. त्या रात्री मी त्यांच्याकडे थांबलो, जेवण खावण वगैरे सारं काही केलं. शिंदे, सुकृत शिंदे, आणि दुसऱ्या दिवशी माझा गाशा गुंडाळून म्हणजे हस्तलिखित वगैरे घेऊन मी परत पारंडी टकमोरला आलो. पुन्हा प्रश्न पडला की आता काय करायचं या कादंबरीचं. आता त्यांना दुरुस्ती पाहिजे ती आपण देऊ शकत नाही करून. म्हणजे याचा अर्थ आपण दुसरा प्रकाशक शोधणे भाग. त्या काळात एक घटना घडली. साधारणतः मे महिना होता, 1991 साल मे महिना. 22 मे 1991 ला लोकसभेच्या मतदानाची तारीख ठरलेली होती. मीच आमच्या वाशिम मधल्या एका बूथवर हजर झालो होतो दुसऱ्या दिवशीच्या मतदानाच्या साठी व्यवस्था मांडण्यासाठी किंवा करण्यासाठी. आदल्या दिवशी जेवण खावणं झाल्यावर रात्रीची वेळ होती. मी आणि माझे सहकारी जे कोणी असतील त्यावेळेस माझ्यासोबत आम्ही बाहेर आम्हाला जी जागा दिलेली होती त्याच्या बाहेर आम्ही थांबलेलो होतो. अंधार पडत आलेला होता आणि एकाएकी सोसाट्याचा वारा सुरू झाला. वीज गेली. काही वेळाने वीज आली आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की उद्याचं इलेक्शन कॅन्सल. का? कारण 21 तारखेला त्यावेळेचे पंतप्रधान माजी म्हणता येईल काय त्यावेळेस आता पहा काय राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यामुळे निवडणुकीची
व्यवस्था सगळी बारगळली आणि आम्ही परत आमच्या घरी निघून गेलो दुसऱ्या दिवशी. त्या गोष्टीचा परिणाम एवढा झाला होता, राजीव गांधीच्या हत्येचा परिणाम म्हणा, की 2 महिनेपर्यंत महाराष्ट्रातली बहुतेक सगळी यंत्रणा विस्कळीत झाली होती. अगदी पोस्टाचे व्यवहार सुद्धा बंद. साधारणतः त्या काळामध्ये मला दररोज पोस्टाने 7-8 तरी पत्र येत असत. त्या काळात ते सगळं बंद झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, मग मला हे काहीच करता आलं नाही. या पखालचं ती कोण्या प्रकाशकाला पाठवता आली नाही. या मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये मात्र मी विचार केला कोणाला पाठवायची ते, आणि पुन्हा पोस्टाची व्यवस्था सुरू झाली तेव्हा मग मी मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांना ते हस्तलिखित पाठवून दिलं. म्हणजे माझ्या डोक्यातला जो विषय आहे तो तिथं मी संपवला. पण पुढे एक दिवस अचानक माझ्या हाती पत्र पडलं. ते पत्र होतं देशमुख आणि कंपनीच्या सुलोचना देशमुख यांचं. त्यात त्यांनी मला आठवण करून दिली होती की बाबाराव, तुम्ही पखालचा हस्तलिखित व्यवस्थित करून पाठवणार होतात, त्याचे काय झाले? मग काय उत्तर देणार त्यांना? मी त्यांना कळवलं की मला दुरुस्ती करण्याची आवश्यकता वाटली नाही. सबब ते हस्तलिखित मी दुसऱ्या प्रकाशकांना दिलेले आहे. असं पत्र पाठवलं. पुन्हा काही दिवसांनी, म्हणजे 8-10 दिवसांनी त्याचं उत्तर आलं. त्या उत्तरामध्ये त्यांनी लिहिलं होतं की बाबाराव, आम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही असं दुसऱ्या कोण्या प्रकाशकाला ते द्याल, पण ठीक आहे. माणसाची जशी कुंडली असते, हो वाक्य त्यांचंच आहे, माणसाची जशी कुंडली असते तशी पुस्तकाचीही कुंडली असते. आणि त्यामुळे पुस्तक ज्या कोणा प्रकाशकाकडून प्रकाशित व्हायचे असेल, म्हणजे त्याच्या कुंडलीत असल्याप्रमाणे ते त्याच्याकडूनच प्रकाशित होते. मला हसू आलं. पुस्तक निर्जीव गोष्ट आहे ना ती. पण मग पुढे चालून अनुभव आले मला वेगळ्या. काही कादंबऱ्यांच्या संदर्भात असे अनुभव मला आलेत की अमक्याला दिली, काही कारणाने त्यांनी परत केली. टमक्याला दिली, काही कारणाने त्यांनी नकार दिला. धमक्याला दिली, त्यानंही नाही म्हटलं. आणि शेवटी ती कादंबरी पडून राहिली. असं एक हस्तलिखित आहे माझं. गेली 20 वर्षे ते लाथा खात आहे. प्रकाशकच नाही भेटायला, काय करणार? मग मला ही जी गोष्ट आहे ही लक्षात आली की चला, नाही तर नाही. मला वाटते नवनाथ गोरेंच्या फेसाटीचंही असं काहीतरी झालेलं मी वाचलेलं आहे की अमक्यांना करला, ढमक्यांना करला, टमक्यांना करला, आणि मग कोणीतरी ते प्रकाशित केलं आणि त्याला मोठा पुरस्कार मिळाला. शरद, छान. अलीकडची घटना सांगतो. 2010 साली मी माझ्या 2 कादंबऱ्यांची हस्तलिखित
एका प्रकाशकाला पाठवली. पैकी एक हस्तलिखित त्यांनी 2013 मध्ये प्रकाशित केलं. दुसरं हस्तलिखित जे रखडलं ते आता मार्गी लागलं. याचं कारण असं आहे की माझा आग्रह होता की मला अमक्याकडूनच करायचं आहे, आणि तुम्हाला जर अमक्याकडूनच एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वाटच व्हावी लागेल. मग आपण म्हणतो की ते त्या पुस्तकाचं भागध्येय आहे, ती त्या पुस्तकाची कुंडली आहे. असेल. तर अशा पद्धतीने सुलोचना देशमुख यांनी शेवटी एक मला शुभेच्छा संदेश दिला होता की ठीक आहे, तुमची कादंबरी त्या प्रकाशकाच्या मार्फत प्रकाशित हो आणि त्या कादंबरीला भविष्यात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळो. ते उद्वेगाने त्यांनी लिहिलं नव्हतं, कारण त्या ज्येष्ठ होत्या, तो त्यांचा आशीर्वाद होता. आणि मित्रो, ही कादंबरी जेव्हा पखाल नावाची माझी कादंबरी, ही तिची दुसरी आवृत्ती आहे. पहिल्या आवृत्तीची प्रतच माझ्याजवळ शिल्लक नाही. काय करणार, म्हणजे कठीण परिस्थिती आहे. तर ही कादंबरी, या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा 1994-95चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळच्या साहित्य अकादमीच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या 3 पुस्तकात पखालचा समावेश होता. पुरस्कार नाही मिळाला, पण पखाल तिथपर्यंत पोहोचली, इतकी पखालची ताकद होती. जर ती तेवढी होती तर तिला गती नाही असं म्हणता येईल का? तिचं लोकेशन दिलं नाही हा तिचा दोष आहे असं म्हणता येईल का? मला वाटते या गोष्टीत काही फारसं तथ्य नाही. आणि म्हणून हा एक अनुभव म्हणून माझा जो अनुभव आहे, तो नव्याने लिहिणारी जी कोणी मंडळी आहे त्यांनाही शेअर करावा या इच्छेपोटी मी आजचा हा विषय घेतलेला आहे. मित्र, आपली वेळ संपत आलेली आहे. घड्याळ आहे माझ्या डोळ्यासमोर आणि ते सांगते. फार माझी यावेळेस म्हणजे आज येण्यासाठी, रिसोडवरून येण्यासाठी माझी फार तारांबळ झाली. नेमका मी 10 मिनिटानं घरात आलो. आधी 10 मिनिटापूर्वी घरात आलो आणि मला व्यवस्था करता आली, याचा मला आनंद झाला. मागच्या वेळेस तर मी माझ्या शेतातून 10 नंबरचा व्हिडिओ केला होता. तर असो, बरेच जण लाईव्ह आहेत, त्यांनी आपले अभिप्राय दिलेले आहेत, कॉमेंट्स दिलेले आहेत. मी त्या वाचतो, नंतर तुम्हाला त्याची उत्तरही देतो. आणि ज्या कोणी ऐकला नसेल त्यांनी नंतर ऐकावा आणि कॉमेंट्स द्याव्यात, लाईक द्याव्यात, शेअर करावा. महत्त्वाचं हे शेअर करावा. तर पुढच्या रविवारचा 12वा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सेवेत सादर होईन. तोपर्यंत नमस्कार.